सर्वांना जय भीम जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी अभ्यास कट्टा या यूट्यूब चॅनलवर. आज आपण भूमी अभिलेख या विषयावर अतिशय महत्त्वाचे 25 प्रश्न जे परीक्षेत वारंवार विचारले जातात ते आज आपण पाहू. प्रश्न पहिला, भूमी अभिलेख म्हणजे काय? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जमिनीची नोंदवही. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेख विभागाचे मुख्यालय कोठे आहे? याचा ऑप्शन आहे ए, पुणे. पुणे या ठिकाणी भूमी अभिलेख विभागाचे मुख्यालय आहे. प्रश्न तिसरा, 7/12 उताऱ्यात 7 म्हणजे काय दाखवते? ऑप्शन नंबर सी, मालकांची माहिती. 7/12 उताऱ्यात 12 म्हणजे काय दाखवते? ऑप्शन नंबर सी, पिकांची माहिती. प्रश्न पाचवा, भूमापन करण्याचे मोजमाप साधन कोणते? ऑप्शन नंबर बी, चेन. प्रश्न सहावा, भूकरमापक म्हणजे काय? ऑप्शन नंबर बी, जमिनीचे वर्गीकरण व कर ठरवणे. प्रश्न सातवा, महाराष्ट्रात भूकरमापक प्रक्रिया कोणाच्या अखत्यारीत येते? ऑप्शन नंबर बी, महसूल विभाग. प्रश्न आठवा, नकाशा तयार करण्याचे काम कोण करते? ऑप्शन नंबर डी, सर्वेक्षक. प्रश्न नववा, जमिनीची मोजणी कोणत्या एककात केली जाते? ऑप्शन डी, हेक्टर. प्रश्न दहावा, महाराष्ट्रात किती महसूल मंडळे आहेत? ऑप्शन सी, 6. प्रश्न 11वा, भूमी अभिलेख कार्यालयात 8 उतारा म्हणजे काय? ऑप्शन नंबर सी, जमिनीचा हक्क नोंद. प्रश्न 12वा, महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभागाची स्थापना कधी झाली? ऑप्शन नंबर बी, 1960. प्रश्न 13वा, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन नंबर ए, 36. प्रश्न नंबर 14, जमिनीच्या मालकीचा पुरावा कोणते कागदपत्र देते? ऑप्शन नंबर बी, 7/12. प्रश्न 15वा, महसूल अधिकारी यांना इंग्रजीत काय म्हणतात? ऑप्शन ए, रेव्हेन्यू ऑफिसर. प्रश्न 16वा, चेन सर्वे करताना 2 खांबांच्या दरम्यानच्या अंतराला काय म्हणतात? ऑप्शन ए, बेसलाईन. प्रश्न 17वा, भूमापनासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन ए, थिओडोलाइट. प्रश्न 18वा, जमिनीचा हक्कपत्र कोणाकडे राहतो?
ऑप्शन सी मालक. प्रश्न 19वा. महाराष्ट्रातील भूमापन व नकाशा संचालनालय कुठे आहे? याचा ऑप्शन आहे ए पुणे. प्रश्न 20वा. फेरफार नोंद कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए जमिनीच्या बदलाशी. प्रश्न 21वा. जमीन विक्री खरेदी नोंदणी कोणत्या कार्यालयात होते? ऑप्शन सी उपनोंदणी कार्यालय. प्रश्न 22वा. महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभागाचे कार्य कोणत्या मंत्रालयाखाली येते? ऑप्शन ए महसूल व वन मंत्रालय. प्रश्न 23वा. भू या शब्दाचा अर्थ काय? ऑप्शन बी जमीन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून तुमच्या यशाच्या वाटचालीस सामील व्हा. प्रश्न 24वा. जमिनीवर लावला जाणारा कर म्हणजे? ऑप्शन डी महसूल कर. प्रश्न 25वा. महाराष्ट्रात डिजिटल सातबारा सेवा कोणत्या वेबसाईटवर उपलब्ध आहे? ऑप्शन डी